जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले। लोकशाही मराठीचा 23व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आलाय। 23व्या दिवशी परिस्थिती मात्र जैसे थे पाहायला मिळते। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य लोकशाही मराठीचा 23व्या दिवशी रिअलिटी चेक करण्यात आला आहे। प्रत्येक दिवशी लोकशाही मराठीची टीम जुहू चौपाटीवर पोहोचत आहे, त्या ठिकाणचं रिअलिटी चेक करत आहे। वारंवार त्याचे व्हिज्युअल, त्याचे दृश्य आपण महाराष्ट्रापर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। मुंबई मनपा याची कधीतरी दखल घेईल या अपेक्षेने हा लढा सुरू आहे, मात्र तरी सुद्धा या घडामोडींकडे मुंबई महापालिकेचं सर्रास दुर्लक्ष आहे। अद्याप सुद्धा 23 दिवस होतात तरी सुद्धा जुहू चौपाटीवरील परिस्थिती मात्र जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा 23व्या दिवशी रिअलिटी चेक झालाय। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। 23व्या दिवशी परिस्थिती जैसे थे असल्याची आता ही दृश्य आपण पाहतोय। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य आहे। मागच्या 23 दिवसांपासून लोकशाही मराठीच्या माध्यमातून वारंवार या संदर्भात आवाज उठवण्यात आलेला आहे, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, मात्र तरी सुद्धा महापालिका प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून अद्यापपर्यंत स्वच्छता जी हवी होती करायला ती झाली नाही, कारण जुहू चौपाटी हे ठिकाण केवळ मुंबईकरांसाठी नाही तर देशभरातून, जगभरातून पर्यटक जे मुंबई येतात ते जुहू चौपाटीला भेट देतात। मात्र जुहू चौपाटीवर सध्या कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय प्रत्येक दिवशी जुहू चौपाटीवरची आपण अपडेट घेतोय, तू त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी जात आहेस। लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण रिअलिटी चेक करतोय, मात्र तब्बल 23 दिवस झालेत, अद्याप सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। आज 23व्या दिवशी काय अपडेट आहे? निश्चितच, कारण अद्यापही आपण पाहतोय की टनभर कचरा आजही जुहूच्या या संपूर्ण समुद्र किनारी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला आजही पूर्णपणे जाग आलेली नाहीये। खोटे दावे हे पालिका प्रशासनाकडून आजही केले जात आहेत। एकीकडे आपण जर पाहिलं तर नुसताच प्लास्टिकचा कचरा नाहीये, तर वेगवेगळा म्हणजे विविध प्रकारचा कचरा हा समुद्र किनारी पाहायला मिळतोय आणि तो उचलण्यासाठी खरं तर मनुष्यबळ नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणाही लागली पाहिजे। मात्र वारंवार लोकशाही मराठी म्हणून आपण या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत, मात्र पालिका प्रशासन ह्या सगळ्याकडे पाहून सुद्धा दुर्लक्ष करत आहेत। सर्वसामान्य नागरिक आज देखील आपण पाहतोय की तीच तक्रार करत आहे की पालिकेला अजूनही लाज वाटत नाहीये। एवढी सगळी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र पालिका प्रशासन का दुर्लक्ष करते? मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याच कचरा काढण्यासाठी टेंडर जे आहेत ते काढले जातात। यावर्षी आपण पाहतोय की पालिकेनं स्वतः हे काम जे आहे ते आपल्या हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय पालिका प्रशासन हे जे दावे करत आहेत हे दावे आजही फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण खरं तर आपण पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी देखील संपूर्ण आता डोंगर जे आहे ते या कचऱ्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण 2 ते 3 खोल फूट हा कचरा जो आहे तो एकाच जागी फसलेला आहे। त्यामुळे मनुष्यबळ या ठिकाणी हे लागून काम होणार नाहीये। ही सत्य परिस्थिती अजूनही पालिकेच्या लक्षात येत नाहीये। त्यामुळे जी मशिनरी या ठिकाणी वाढवायला पाहिजे, जसं आपण पाहतोय की ट्रॅश मशीन आहे किंवा मग बॉबकॅट मशीन आहे, याचा वापरच केला जात नाहीये। खरं तर 1 ते 2 मशीन इथे कामासाठी ठेवल्या जातात। तसंच जी आहे ती आज देखील परिस्थिती आहे। दूरवर जर नजर टाकली तर कचरा हा अद्यापही पाहायला मिळतोय, पण पालिका प्रशासन ज्या पद्धतीत खोटे फोटो आणि ज्या पद्धतीत कचरा साफ केलेला आहे असे जे दावे केले जात आहेत ते दावे आजही फोल ठरतात। खरं तर तेवढीच मनुष्यबळ जे आहे ते आजही पाहायला मिळत आहेत, कारण 75-75 असं 2 शिफ्टमध्ये काम केलं जातं असं पालिकेचा दावा आहे, पण प्रत्यक्षात 75-75 असं मनुष्यबळ इथे पाहायला मिळत नाही। एखादी सिस्टम या ठिकाणी काम करायला पाहिजे, ती सिस्टमच पाहायला मिळत नाहीये, कोणाची नजरच नाहीये या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे। इथले सर्वसामान्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खरं तर त्यांना देखील त्रास होतो या कचऱ्यातून चालण्यासाठी, मात्र आपला मार्ग काढत वेगवेगळ्या बाजूने जे आहेत हे सर्वसामान्य जे आहेत रस्ता काढत आहेत। मात्र गंभीर परिस्थिती आजही पाहायला मिळते, कारण जुहू चौपाटी म्हटल्यावरती मुंबईची शान आणि मुंबईतले समुद्र किनारे आपण जर पाहिलं तर हे स्वच्छ राहण्यासाठी मोठमोठी मोहीम जी आहे ती प्रशासनाकडून राबवली जाते, पण मात्र यंदा जी परिस्थिती उद्भवलेली आहे याकडे खरंच पालिकेचं आजही दुर्लक्ष आहे। त्यामुळे ही गंभीर परिस्थिती आहे आणि ह्या
परिस्थितीकडे आजही पालिका प्रशासनाचं लक्ष नाहीये। आपण पाहतोय की उपमहापौर असतील, महापौर असतील, आयुक्त असतील किंवा मग विरोधी पक्ष नेत्या या सगळ्यांनी याची दखल घेतली असल्याचं म्हटलं जात आहे, पण मात्र प्रत्यक्षात आपण पाहतोय की जैसे थे परिस्थिती आजही आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार हा खरा या ठिकाणी प्रश्न आजही उपस्थित होत आहे। त्यामुळे लोकशाही मराठी म्हणून आपण ह्या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत असताना मात्र जोपर्यंत हा झूचा समुद्र किनारा प्लास्टिक मुक्त होत नाही किंवा मग कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्याच परिस्थितीचा आपण आढावा घेत राहणार आहोत आणि आवाज उठवणार आहोत। नक्कीच मीनाक्षी, आपण पाहतोय की जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं, विशेषतः या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात। जे पर्यटक मुंबईत येतात ते आवर्जून जुहू चौपाटीला भेट देत असतात आणि त्या व्यतिरिक्त सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। वारंवार एक मुद्दा उपस्थित करण्यात आला की म्हणावे तितके जितके कर्मचारी आवश्यक आहेत तितके दिसत नाहीत। महापालिका म्हणते आवश्यक तितके कर्मचारी आहेत, स्वच्छता सुरू आहे। यामध्ये नेमकी तफावत काय, सत्यता काय? निश्चितच जसं आजही मी म्हणते की 75-75 असे 2 शिफ्टमध्ये कर्मचारी काम करतायत असं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। पण हे संपूर्ण झूचा समुद्र किनारा पाहिला तर विस्तीर्ण असा हा समुद्र किनारा आहे। पुन्हा एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते की या मनुष्यबळाकडनं आपण जर पाहिलं तर 5 ते 6 मनुष्यबळ इथे काम करतायत। दूरवर जर नजर टाकली तर 4 ते 5 मनुष्यबळ हे काम करतायत। मात्र ह्या मनुष्यबळाकडनं हे काम होणार नाहीये, कारण हा कचरा खोलवर फसलेला आहे आणि ते काढण्यासाठी आपण पाहतोय की मोठी यंत्रणा ही कामाला लागली पाहिजे। आपण सांगतो की मुंबई महापालिका ही श्रीमंत आहे, सगळ्यात श्रीमंत आहे आणि मोठमोठे टेंडर्स जे आहेत ते ह्यासाठी काढले जातात। मग मात्र ह्या टेंडर्स मधला हा खर्च जो आहे किंवा मग जो पैसा आहे हा कुठे जातो? मुंबईकरांकडनं जो कर वसूल केला जातो त्याचा पैसा कुठे जातो? मुंबईकरांना आज प्रत्यक्षात त्यांना काय मिळतंय? तर हे सगळं मिळतंय। मात्र इथे ही त्रस्त झालेली संपूर्ण सर्वसामान्य आहेत किंवा मॉर्निंग वॉकसाठी येणारे जी लोक आहेत आजही चिंता व्यक्त करतायत। कोळी बांधव जे आहेत ते देखील आजही चिंता व्यक्त करतायत, कारण समुद्राचं पाणी अक्षरशः आपण पाहतोय की काळं पडलेलं आहे आणि किनाऱ्यावरती जर आपण नजर टाकली तर हा कचरा किती दूरवर पसरलेला आहे याचा अंदाज लावू शकतो। यामुळे कुठेतरी मत्स्य व्यवसायावरती देखील मोठा परिणाम झालेला आहे। मासेमारी करण्यासाठी जाता येत नाहीये। आता जर आपण पाहिलं तर समुद्राला भरती नाहीये, पण मात्र हा कचरा जर पाहिला तर कचरा दूरवर कितपर्यंत पसरलेला आहे याचा अंदाज लावू शकतो। आणि हे काढण्यासाठी पुरेसा मनुष्यबळ आजही नाहीये, पुरेशी यंत्रणा आजही लावलेली नाहीये। महापौरांनी आपण पाहिलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये इथलं जे वॉर्ड आहे, के वेस्ट वॉर्ड आहेत, या के वेस्ट वॉर्ड जे सहाय्यक आयुक्त आहेत यांना पत्र काढलेलं होतं की पुरेसं मनुष्यबळ असेल किंवा मग जी यंत्रणा आहे यामध्ये वाढ करून मात्र इथे हे काम जे आहे ते लवकरात लवकर व्हावा, पण मात्र तसं काहीच या ठिकाणी दिसत नाहीये। खरं तर पालिका प्रशासन अद्यापही झोपलेली आहे का असंच या ठिकाणी दिसतंय, कारण महापौर अजूनही या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले नाहीयेत। लोकशाही मराठी म्हणून आजचा 23वा दिवस आहे आणि 23व्या दिवशी देखील आपण पाहतोय की महापौरांना आजही वेळ नाहीये का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे जोपर्यंत हा संपूर्ण समुद्र किनारा झूचा समुद्र किनारा आहे तो साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण आवाज उठवत राहणार। सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडत राहणार, कारण इथे आरोग्याचा प्रश्न देखील प्रामुख्याने उपस्थित होत आहे, कारण याच कचऱ्यातून मॉर्निंग वॉक करावी लागते, स्वच्छ हवा देखील मुंबईकरांना घेता येत नाहीये। त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासन या सगळ्याकडे का दुर्लक्ष करते, कोणाला नेमकी पाठीशी घातलं जात आहे याचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत। करण नक्कीच मीनाक्षी, आपण पाहतोय की जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातून जे काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं त्याबाबतचं सुद्धा विश्लेषण आपण केलेलं आहे। मात्र आता महापालिकेच्या माध्यमातून नेमकं काय सांगण्यात येत आहे, कारण थेट कचऱ्याची दृश्य आपण दाखवतोय, महापालिकेला त्याबाबत जाग कधी येणार हा प्रश्न आहे। मात्र काम सुरू करण्यासंदर्भात किंवा सर्व जागा स्वच्छ होईल या संदर्भात काही आश्वासन आता महापालिकेच्या माध्यमातूून देण्यात आलंय का? खरं तर करण मूळ मुद्दा कुठून होतो सुरू, तर तो म्हणजे नालेसफाईपासून। यावेळी आपण जर पाहिलं तर नालेसफाई ही झालेलीच नाहीये असे अनेक आरोप जे आहेत विरोधातले लोकांनी केलेला आहे, सोबतच स्थानिक जे आहेत इथे दर दिवशी येणारे आहेत त्यांनी देखील केलेला आहे।
मग मात्र पूर्वतयारी जी असते, मान्सून पूर्व जी तयारी असते ती तयारी पालिकेकडून झालेली नाहीये. मागच्या 4 वर्षापासून आपण पाहतोय की प्रशासक बसलेलं होतं, एक हाती सत्ता आता भाजपची आहे, पण मात्र कोणताही पक्ष न पाहता जुहूचा समुद्र किनारा हा मुंबईकरांसाठी आहे, मुंबईचा आहे. आणि त्यामुळे यासाठी आपण पाहतोय की काही एनजीओ जे आहेत ते वारंवार काम करताना पाहायला मिळतात सुट्टीच्या दिवशी. पण मुख्य आपण जर पाहिलं तर पालिकेच्या हातात असलेलं हे संपूर्ण कारभार हे आपण पाहतोय की कशा पद्धतीत सुरू आहे. कुठेतरी आपण पाहतोय की ज्या पद्धतीत पालिका प्रशासन दावे करते, जे व्हिडिओज काही दिवसांपूर्वी ट्विट करून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणीची जर दृश्य आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की इथला एक अंदाज आपण घेऊ शकतो. माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते की कशा पद्धतीत हा समुद्र किनारा विस्तीर्ण आहे. पुढे जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण वाळूचा पट्टा आहे, जिथे तुम्ही चालूच शकत नाही कारण खोलवर ही वाळू रुतलेली आहे. मात्र इथून वॉक करणं शक्य नाही, पण समुद्र किनाऱ्यावरती आपण पाहतो की एकाच जागी जी वाळू आहे, जिथे हे संपूर्ण सर्वसामान्य वॉक करतात, तिथेच हा कचरा पसरलेला आहे. मग तिथली दृश्य पालिकेने का दाखवली नाहीत हा देखील प्रश्न आहे. मात्र कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो महापालिका यांच्याकडनं केला जात आहे. आणि त्याच संदर्भामध्ये आपण आवाज देखील उठवला होता. विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील पाहणीसाठी या ठिकाणी व्हिजिट केली होती. ते देखील वारंवार आवाज उठवत आहेत की प्रशासनाला कुठेतरी जाग नाहीये, कोडगं झालेलं हे प्रशासन आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीत कितीही आवाज उचलला तरी मात्र कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो पालिका प्रशासन करते. आणि नेमकं कोणाला पाठीशी घातलं जात आहे याचा प्रश्न किंवा मग याची उत्तरं पालिका प्रशासनाकडे नाहीये. त्यामुळे इथले के वेस्टचे जे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, चक्रपाणी आळे यांना पत्र देऊन सुद्धा ही यंत्रणा आपण पाहतोय की कशा पद्धतीत काम करते. आणि ही चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 23व्या दिवशी देखील हीच परिस्थिती आहे. गंभीर अशी आणि भीषण अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.